तेजस्विनी. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आज सकाळी लवकर उठून कामांना सुरुवात केली, कारण की आज जीविकाला येत ना स्कूलमध्ये पालखी सेलिब्रेशन होतं, त्यामुळे तिला मला रेडी करायचं होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला माझ्या गॅसऐवजी या शेगडीवरती स्वयंपाक पाहायला भेटेल. आणि 2 दिवस झाला आमचा गॅस संपलेला होता. आता सिलेंडर काही लगेच भेटत नाही आहे, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होता. त्याच्यामुळे मग ही शेगडी जी आहे ना तर त्याच्यावरतीच आम्ही सध्या तरी स्वयंपाक करतोय. आणि यावरती येत ना स्वयंपाक करायचं म्हटलं ना की थोडंसं अवघड आहे, कारण की येत ना बराच वेळ लागतो या शेगडीवरती स्वयंपाक करायला. तसं तर पटकन होतं, पण कसं होतं गॅसवरती आपण 2-3 शेगडी जी आहे ती सोबत वापरू शकतो. भाजी, चपाती वगैरे असं दोन्ही टाईम आपण पटकन आवरून घेऊ शकतो. पण यावरती काय होतं ना, एका टायमिंगला आपल्याला एकच काम करावं लागतं. त्यामुळे रोज उठल्यानंतर पहिल्यांदा तर मी पीठ मळत असते, पण आज येत ना मी पहिल्यांदा कुकर लावून घेतला. वाटाणे जे आहेत तर ते मी कुकरला लावलेले होते भाजीसाठी. आणि मग म्हटलं जोपर्यंत कुकर होतंय तोपर्यंत आपलं पीठ वगैरे सुद्धा मळून होईल, म्हणजे कुकरसुद्धा होईल आणि मग पटकन चपात्यासुद्धा बनवता येतील. आता गुरुवारचा दिवस असला की आमच्या इकडे लाईट जाते आणि ही जी शेगडी आहे तर ती लाईटवरती चालते. त्यामुळे मग म्हटलं की पटकन सकाळी लवकर उठून स्वयंपाक वगैरे आवरून घेऊयात, म्हणजे जरी लाईट गेली तरीसुद्धा काही टेन्शन राहणार नाही स्वयंपाकाचं. कारण की जर एकदा लाईट गेली तर मग स्वयंपाकसुद्धा राहील आणि त्याच्यासोबतच आता सिलेंडरसुद्धा संपलेला आहे, त्याच्यामुळे मग स्वयंपाक तर काय मला बनवताच येणार नव्हता. आणि जीविकाला काहीच टिफिन वगैरे न्यायचा नव्हता, त्याच्यामुळे मग म्हटलं पटकन आपलं साधा सिंपल स्वयंपाक जो आहे तो आवरून घेऊयात. आता जोपर्यंत म्हटलं कुकरला वाटाणे वगैरे शिजून होत आहेत तोपर्यंत म्हटलं चला आपली बाकीची पटकन कामं आवरूयात. म्हणून आधी पीठ वगैरे मळून घेतलं, त्यानंतर लगेचच वाटण वगैरे सुद्धा काढलं. आता सध्या आहेत ना सिलेंडरचा थोडासा प्रॉब्लेम आहे. ब्लॅकनी वगैरे सिलेंडर देतात, पण त्याची किंमत जी आहे ना तर ती दुप्पट तिप्पट अशी सांगतात. त्यामुळे मग म्हटलं की एवढी किंमत देण्यापेक्षा म्हटलं चला थोडे दिवस आपण ॲडजस्ट करूयात. आणि जर भेटलाच कुठून सिलेंडर तर मग चांगलीच गोष्ट आहे. पण म्हटलं एवढी महाग जे सिलेंडरची किंमत सांगताय तर एवढे दुपटे तिपटीने पैसे देण्यापेक्षा आपण थोडंसं ॲडजस्ट करून जी शेगडी आहे त्यावरतीच म्हटलं स्वयंपाक करूयात. आता त्यावरती येत ना सगळ्या भाज्या वगैरे अगदी व्यवस्थित होतात, फक्त भाकरी त्यावरती काय आपल्याला बनवता येत नाहीत. आणि असं भांड्याचा सुद्धा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. नाहीतर बऱ्याच शेगड्यांचं असं असतं बघा, इलेक्ट्रॉनिकच्या शेगड्या असल्या की त्याला वेगळी भांडी लागतात, पण तसं या शेगडीचं नाही आहे. आपण यावरती सगळी भांडी जी आहे ती वापरू शकतो आणि स्वयंपाकसुद्धा यावरती पटकन होतो. फक्त शेगडी व्यवस्थित अशी गरम झाली की पटकन आपला स्वयंपाकसुद्धा आवरला जातो. आता जीविकाला स्कूलमध्ये मला पाठवायचं होतं रेडी करून, छान असं नऊवारी साडी तिला मला घालायची होती, त्याच्यामुळे मग म्हटलं पटकन आवरूयात. आणि त्यासाठीच मी सकाळी लवकर उठलेले होते, जेणेकरून माझं स्वयंपाकसुद्धा होईल आणि त्याच्यासोबत तिचं सुद्धा आवरून होईल. आता मुलींना रेडी करायचं म्हटलं की आपल्याला बराचसा वेळ लागतो. त्याच्यामध्ये हेअरस्टाईल असते, साडी ड्रेपिंग असतं, मेकअप असतो, या गोष्टींमध्ये ना बराचसा वेळ जातो. त्यामुळे म्हटलं सकाळी लवकर उठून आपण ही तयारी करून घेऊयात, म्हणजे स्वयंपाक जरी झाला ना तोपर्यंत तरीसुद्धा मला थोडंसं जे आहे ते कामाचा जो व्याप आहे तो हलका होईल. एकदा स्वयंपाक झाला ना मग काही मला टेन्शन नव्हतं. त्यामुळे मग म्हटलं तिलासुद्धा मला निवांत असं रेडी करता येईल. सोबतच तिचा नाश्तासुद्धा होता, त्यामुळे म्हटलं आधी स्वयंपाकाची कामे आवरून घेऊयात. सकाळी लवकर उठून मग आधी स्वयंपाक वगैरे बनवला आणि अलाराम वगैरे लावलेला असला ना की पटकन जाग येते. म्हणजे जर एकदा आपल्याला सवय झाली ना तर काहीच प्रॉब्लेम होत नाही सकाळी लवकर उठायला. फक्त एकदा आपलं रुटीन जे आहे ते सेट व्हावं लागतं. एकदा का सकाळचं व्यवस्थित असं आपलं रुटीन सेट झालं ना मग आपल्याला बरोबर अलाराम जरी नाही लावला ना तरी त्याच टायमिंगला जाग येते. आता बऱ्याच जणांचं असं असतं की पहाटे लवकर उठायचं असतं पण जागच येत नाही. मग आपण 1-2 दिवस जर अलाराम लावून ठेवला ना तर बरोबर 3ऱ्या ते 4थ्या दिवशी आपल्याला बरोबर जाग येते. आता मी जसं काही आज लवकर उठले नसते ना तर माझ्या कामाचा एवढा गोंधळ झाला असता ना की काही विचारायलाच नको. आणि कामांचा असा गोंधळ झाला ना की आपल्याला खूप जास्त चिडचिड होते किंवा मग खूप जास्त टेन्शन येतं की आता हे कसं करायचं, ते कसं करायचं, किंवा सगळ्या गोष्टी कशा आता मॅनेज करायच्या. त्याच्यामुळे ना नेहमी सकाळी लवकर उठून थोडंसं जर लवकर उठून कामं केली ना तर सगळं अगदी व्यवस्थित जे आहे ते होऊन जातात कामं. आता सकाळी लवकर उठून आधी माझं असं होतं की स्वयंपाक वगैरे आवरायचा, म्हणजे जीविकाला जे आहे ते मला व्यवस्थित असं रेडी करता येईल. आता सगळं आदल्या दिवशी असं व्यवस्थित ठरवून ठेवलं की उद्या आपल्याला काय करायचं आहे, कोणत्या वेळेवरती कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, हे जर आपल्या डोक्यामध्ये असेल ना तर सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होऊन जातात. नाहीतर मग सकाळी उठले आणि मग कुठून सुरुवात करायची असं जर आपलं चाललं असेल ना तर खूप जास्त गडबड होते. काम तर काय आपलं होत नाही, पण चिडचिड मात्र आपली खूप जास्त होत असते.
त्यामुळे मग मी आदल्या दिवशीच ठरवलेलं होतं की उद्या सकाळी थोडंसं लवकर उठायचं रोजच्यापेक्षा, जेणेकरून आपला स्वयंपाकसुद्धा होईल आणि जीविकाचंसुद्धा मला छान असं आवरून देता येईल. आता मी रोजच्यापेक्षा आज थोडीशी लवकर उठले होते, कारण की या शेगडीवरती स्वयंपाक काही माझा लवकर होणार नव्हता हे मला माहिती होतं. त्यामुळे म्हटलं आज थोडंसं आपण लवकर उठूयात. तसं तर रोज मी 5-5:30च्या दरम्यान उठते, पण आज जे आहे तर ते मी 4:30च्या दरम्यान उठलेले होते, जेणेकरून सगळं जे आहे ते मला पटकन व्यवस्थित असं आवरता येईल. आता इथे आहेत ना माझ्या चपात्या वगैरे झाल्या होत्या आणि चपात्या झाल्या की लगेचच मी भाजी वगैरे सुद्धा करून घेतली. सोबतच कुकर वगैरे सुद्धा लावून घेतला, जेणेकरून लाईट जरी गेली ना तरी सुद्धा मग माझं सगळं आवरून होईल. आणि 9ला आमच्या इकडे लाईट जाते, त्यामुळे मी 8 वाजेपर्यंतच माझा सगळा स्वयंपाक आवरलेला होता. आणि मग 8 नंतरनं जीविकाचं आवरायला घेतलं. आता तिला साडी ड्रेपिंग करायची, मेकअप करायचा, यामध्ये माझा एखादा तास तर जाणारच होता. आता 9ला तिचं स्कूल होतं, तर त्यावेळेस मग मी काही शूट घेतलेलं नव्हतं, कारण की मग तिचं आवरायचं म्हटलं की ते कॅमेरा वगैरे सेटिंग करायला खूप जास्त वेळ जातो आणि लक्षात राहत नाही गडबडीत की कुठे कॅमेरा ठेवायचा आहे किंवा आपल्याला व्हिडिओ शूट करायचा आहे. असं धावपळीत काही आपल्या लक्षात पटकन येत नाही. त्यामुळं मग तिचे फोटोज वगैरे सुद्धा मला थोडेसे काढायचे होते, त्यामुळे मग मी काही शूटच केलेलं नव्हतं. आता मेकअप करून तर तिला रेडी करून स्कूलला पाठवलेलं होतं, पण त्यानंतर मग एवढा सगळा पसारा झालेला होता, तर तो मला आधी आवरायचा होता. तर मग ती गेल्यानंतर आधी नाश्ता वगैरे करून घेतला. लगेचच कपडेसुद्धा मशीनला लावून घेतले, कारण की मग लाईट गेली की मग मशीनसुद्धा तशीच राहते. मग कपडे काय लवकर मग होत नाही धुवून, त्याच्यामुळे मग म्हटलं पटकन मशीन लावून घेऊयात, म्हणजे जोपर्यंत टायमिंग होते तोपर्यंत व्यवस्थित जे आहे ते म्हटलं आपलं मशीन वगैरे सुद्धा होऊन जाईल. आता आज येत ना लाईट जाते, म्हणून मी काय करते गुरुवारचं थोडंसं लवकरच जे आहे ते आवरायला घेते, कारण की एकदा लाईट गेली ना सकाळी की मग अगदी संध्याकाळी 5, 6, 7 पर्यंत आमच्याकडे कधी कधी लाईटच नसते. त्यामुळे मग माझं असं असतं की पटकन जे आहे ते आवरून घेऊयात. आणि कसं होतं ना, ज्या दिवशी आपण ठरवतो ना की लवकर आवरायचे, त्या दिवशी आपली कामं तर लवकर आवरतात आणि लाईट मात्र काही जातच नाही, असं आमच्या इकडे होतं. आता ज्या दिवशी मी आवरत नाही ना लवकर, त्या दिवशी नेमकी लाईट जाते. आता असं तुमच्यासोबत सुद्धा होतं का? कमेंट करून मला नक्कीच सांगा. आता सगळी बाकीची कामं आवरलेली होती, फक्त थोडीशी साफसफाईची कामं राहिलेली होती, तर म्हटलं आधी ती आवरून घेऊयात. आणि मग आता नाश्ता वगैरे झाला होता, त्याच्यामुळे निवांत सगळं जे काम माझं आहे ते चालू होतं, कारण की आता स्वयंपाक तर माझा सगळा झालेला होता, त्यामुळे कामाचं मला असं काही टेन्शन नव्हतं. आणि आदल्या दिवशीच मी डीमार्टवरून सुद्धा बरंचसं सामान जे आहे ते आणलेलं होतं, तर ते सुद्धा मला लावून घ्यायचं होतं. तर म्हटलं तुमच्यासोबत त्याचं सुद्धा एक व्हिडिओ मी शेअर करणार आहे की डीमार्टची खरेदी वगैरे किंवा माझं मंथली कसं मी सगळं ग्रोसरी वगैरे मॅनेज करते, तर त्याचासुद्धा एक व्हिडिओ मला शूट करायचा होता. आणि सकाळची कामं माझी लवकरच आवरलेली होती, कारण की लवकर उठल्यामुळे कामंसुद्धा लवकर आवरतात आणि मग आपल्याला सुद्धा वेळ भेटतो. तर म्हटलं या वेळामध्ये मग म्हटलं रिकामं बसण्यापेक्षा आपण एखादा व्हिडिओ तरी त्यावरती शूट करूयात, जेणेकरून सगळ्यांना जे आहे ते आपलं ग्रोसरी जे काही हॉल असतो तो आपल्याला शेअर करता येईल. म्हणून मग म्हटलं पटकन क्लिनिंग वगैरे आवरून घेऊयात. आणि आज मी सगळी कामं आवरून घेतलेली होती, म्हणजे अगदी 10 वाजेपर्यंत ना माझी घरातली सगळी कामं जी आहेत ती आवरून झालेली होती. आणि आज नेमकी लाईट गेलेली नव्हती, म्हणजे ज्यावेळेस आपण लवकर कामं आवरतो ना त्या दिवशी लाईट मात्र जात नाही, आणि ज्या दिवशी माझी निवांत कामं सुरू असतात त्या दिवशी मात्र लाईट नक्की हमखास जात असते. आणि आता सकाळी लवकर उठण्याचा हा एक फायदा असतो की आपली सगळी कामं लवकर आवरतात, आणि सकाळी लवकर उठून फ्रेश असं होऊन पटकन कामांना लागलं ना तर आपला दिवसभर जो मूड असतो ना तो पूर्ण फ्रेश राहतो. आणि त्या दिवसामध्ये ना आपली बरीच कामं होतात, म्हणजे सकाळची जर आपली मेन महत्त्वाची कामं आवरली ना तर दुपारच्या वेळेमध्ये आपल्याला भरपूर अशी एक्स्ट्राची कामं आपल्याला करता येतात. नाहीतर सकाळी जर कामांना उशीर झाला ना तर मग दिवसभर आपलं ते घरामध्ये 24 तास काम सुरूच राहतं, आणि जी एक्स्ट्राची कामं असतात ती पण आपल्याला करावी लागतात. त्यामुळे काय होतं ना, खूप जास्त लोड आपल्याला कामाचा राहतो. म्हणजे एक तर सकाळची कामं असतात, त्यामध्ये दुपारची कामं असतात, आणि दिवस या कामांमध्ये कुठे निघून जातो की संध्याकाळी पुन्हा आपलं रुटीन सुरू राहतं. त्यामुळे सकाळी थोड्या वेळ लवकर उठून आपण जर आपली सकाळची कामं आवरली तर दुपारच्या वेळामध्ये एकतर आपल्याला आराम करता येतो, किंवा मग आपली जी काही एक्स्ट्राची कामं असतात ती आपण त्या वेळामध्ये करू शकतो. जसं की क्लिनिंग असतं, किचनची आपली बरीचशी कामं असतात, घरामध्ये आपल्याला भरपूर अशी कामं असतात, ती सुद्धा आपल्याला त्या वेळामध्ये करता येतात. त्यामुळे सकाळी थोड्या वेळ लवकर उठून आपण आपलं जर नियोजन कामांचं करून घेतलं ना तर मग दिवसभर आपल्याकडे भरपूर असा वेळ शिल्लक राहतो आणि टप्प्याटप्प्याने कामं होऊन जातात. म्हणजे सकाळची कामं सकाळीच आवरली तर दुपारी आपल्याला ती कामं करावी लागत नाहीत. मग काय होतं ना, सकाळची कामं दुपारवर जातात, दुपारची कामं संध्याकाळवरती जातात, आणि दिवसाच्या शेवटी आपण इतकं जास्त दमायला होतं ना की पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं म्हटलं की ते आपल्याच्याने काही शक्य होत
होत नाही. कारण की दिवसभरामध्येच आपण इतके जास्त दमून जातो ना, की दुसऱ्या दिवशी लवकर उठायचं म्हटलं ना, तरीसुद्धा आपल्याला खूप जास्त कंटाळा येतो. आता सकाळी लवकर उठायचं म्हटलं, की थोडे दिवस आपल्याला ते अवघड वाटतं, कारण की सवय नसते, त्याच्यामुळे उठणं वगैरे शक्य होत नाही. आणि आपण काय करतो, जर एकदा आपण अलार्म सेट केला ना, की तो बंद करतो आणि पुन्हा 5 मिनिटाची झोप घ्यायची म्हणून पुन्हा झोपतो. मग काय होतं ना, एकदा अलार्म जर बंद करून ठेवला ना आणि पुन्हा झोपलो ना, तर मग खूप जास्त आळस येतो आणि उठावसंच वाटत नाही किंवा अगदी झोप लागून जाते तरीसुद्धा आपल्याला समजत नसतं. त्यामुळेच ना, जेव्हा कधी आपला गजर वाजेल ना, तेव्हा लगेचच उठून जे आहे ते फ्रेश व्हायला जायचं, जेणेकरून मग पुन्हा आपल्याला झोप वगैरे येत नाही. आणि सकाळी उठल्यानंतर ना अंघोळ वगैरे करून लगेचच आपण स्वयंपाकाला लागलो ना, तर आपल्या फ्रेश मूडमध्ये सुद्धा आहेत ना सगळी कामं आपली होऊन जातात. आता आमच्या इकडे तरी असंच आहे, सकाळी उठल्यानंतर पहिली अंघोळ करून मगच स्वयंपाकाला सुरुवात करायची. आता प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते, पण मला मात्र अशी सवय आहे आणि लहानपणापासूनच म्हणजे माझी मम्मीसुद्धा अंघोळ वगैरे केल्याशिवाय चहा वगैरे काहीच देत नव्हती. उठलं की पहिली अंघोळ करायची आणि मग आपलं जे काही चहा नाश्ता असेल तो घ्यायचा आणि ती सवय मला सुद्धा आहे. अजूनही तशी सवय आहे. सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा अंघोळ वगैरे करायची, त्याशिवाय स्वयंपाकाला जे आहे ते मी सुरुवातच करत नाही. आणि मला ते चांगलं सुद्धा वाटत नाही. जोपर्यंत आपण अंघोळ वगैरे करून फ्रेश असं होऊन स्वयंपाक करत नाही ना, तोपर्यंत मी काही घरातली कामं वगैरे करायला घेत नाही. भलेही मला कितीही लेट होऊ दे किंवा कितीही मी उशिरा उठू दे, माझं हे रुटीन जे आहे ते सेट असतं. आता प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते. आता जशी माझी पद्धत आहे तर तर तीच मी तुमच्यासोबत जे आहे तर ते शेअर केली. तर चला असो, आता इथे म्हटलं चला भांडी वगैरे आधी लावून घेऊयात. म्हणजे कसं जाळीतली भांडी लावली तर सिंकमधली भांडी धुवायला वगैरे बरं पडतं आणि जास्त पसारा भांड्यांचा होत नाही जाळीमध्ये आणि सगळी भांडी जर ट्रॉलीमध्ये लावलेली असतील ना, तर ते आपल्याला घ्यायला सुद्धा बरं पडतं. नाहीतर मग सगळी भांडी जर जाळीतच असतील ना 2-3 दिवसांची ठेवलेली, तर मग ते खूप जास्त कन्फ्युजन होतं, की कुठं काय ठेवलंय वगैरे. आता तसं तर येत नाही, ही शेगडी जी आहे ना, तर ती त्याच्यावरतीच माझा स्वयंपाक आहे. गॅसची शेगडी तर काही मी वापरत नाहीये. पण आता त्याच्यावरती सुद्धा थोडंसं जे आहे ते म्हटलं हात वगैरे मारून घेऊयात. आता सगळंच क्लीन करायचं आहे ओटा वगैरे, तर म्हटलं मग ते सुद्धा क्लीन करून घेऊयात. आता या शेगडीचा आहेत ना खूप जास्त फायदा आहे. म्हणजे जर तुमच्याकडे असा सिलेंडरचा प्रॉब्लेम असेल किंवा गॅसची शेगडी वगैरे नसेल, तर तुम्ही आहेत ना अशा इलेक्ट्रिक शेगडीचा वापर करू शकता, ज्याच्यावरती की सगळ्या भांडी वगैरे आपल्याला वापरता येतात. आता बऱ्याचशा वेगळ्या सुद्धा इलेक्ट्रिक शेगडी आहेत, पण त्यावरती असं असतं की आपली भांडी तिथे चालत नाहीत. म्हणजे त्यासाठी आहेत ना सेपरेट वेगळी अशी भांडी आपल्याला घ्यावी लागतात. तसं या शेगडीचा काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही कोणतीही भांडी याच्यावरती वापरू शकता. आता हे प्रोडक्ट जर मला ऑनलाईन भेटलं ना, तर ते मी नक्कीच टॅग करेल. ज्यांना घ्यायचं आहे तर ते नक्कीच घेऊ शकतात आणि माझ्या एक्सपिरियन्सवरून तर मी सांगते, खूप चांगली ही शेगडी आहे. यावरती आपण कितीही प्रमाणात स्वयंपाक करू शकतो. सगळ्या भाज्या, चपात्या वगैरे आपण सगळं यावरती बनवू शकतो. फक्त यावरती भाकरी मात्र तेवढ्या म्हणजे जमतात, पण खूप जास्त असा कडक वगैरे होतात. त्यामुळे गॅसवरती जशा भाकरी होतात ना, तसं यावरती होत नाहीत. आता ही शेगडी ऑफलाईन परचेस केलेली आहे, त्याच्यामुळे मग मी ऑनलाईन जर मला कुठेही भेटली तर मी नक्कीच ते पण प्रोडक्ट टॅग करेल. आणि ज्यांना असा गॅसचा प्रॉब्लेम आहे किंवा सिलेंडर लगेचच मिळत नाहीये, तर त्यांच्यासाठी येत ना ही एकदम बेस्ट आहे आणि यावरती एकदम व्यवस्थित असा स्वयंपाक होतो. फक्त लाईट वगैरे जर गेली तर मात्र मग आपला प्रॉब्लेम होतो. नाहीतर येत ना शेगडी अगदी व्यवस्थित आणि अगदी छान क्वालिटीची आहे. तुम्ही कितीही यावरती स्वयंपाक वगैरे करू शकता आणि भांड्यांचं असं काहीच नाहीये, तुम्ही कोणत्याही प्रकारची भांडी यावरती वापरू शकता. आता स्वयंपाक आवरल्यानंतर ना मग शेगडी वगैरे सुद्धा व्यवस्थित अशी क्लीन करून घेतली. आता म्हटलं दिवसभर तर काय आता आपलं काम नाहीये, सकाळची कामं तर आपली झालेली आहेत. आता संध्याकाळी जेव्हा चहा वगैरे ठेवेल तेव्हाच मला मग त्याची गरज लागेल. तोपर्यंत म्हटलं व्यवस्थित अशी क्लीन करून ठेवूयात. आता घरातली तर कामं आवरली होती, मग बाहेरचं झाडून वगैरे मारायचं राहिलेलं होतं, तर आधी म्हटलं ते मारून घेऊयात. पाऊस थांबल्यापासून येत ना खूप जास्त हवा सुटते आणि सगळा कचरा हा अंगणात येतोय. म्हणजे सकाळी जरी आपण एकदा झाडलं ना, तरीसुद्धा 10-11 वाजले की पुन्हा सगळा कचरा हा अंगणामध्येच येतोय. तर आता 2दा मला सकाळी झाडू मारावा लागतोय. आता म्हटलं चला बाहेरचंच राहिलेलं आहे, तर तिथे सुद्धा म्हटलं झाडू मारून घेऊयात. पावसाळा असला ना की थोडीशी चिकचिक होते किंवा चिखल वगैरे असतो, त्यामुळे ना ते रोजच्या रोज क्लीन करावं लागतं. कारण की वास असा थोडंसं कुबट वास वगैरे यायला लागतो. मग ते व्यवस्थित आपल्याला वाटत नाही, त्यामुळे ते रोजच्या रोज क्लीन करावं लागतं. पण आता पाऊस पूर्ण बंद झालेला आहे. 8 दिवस पावसाने ना फुल ब्रेक दिलेला आहे सगळ्यांना. अजिबात पाऊस पडत नाहीये. त्यामुळे ना बाहेरचं अंगण सुद्धा व्यवस्थित असं स्वच्छ आहे. धुवावं वगैरे काय अजिबात लागत नाहीये मला. क्लिनिंगचं काम तेवढं माझं बाहेरचं आता सध्या तरी नाहीये. आता पाऊस एकदा सुरू झाला की पुन्हा ते काम सुरू होईल. सगळ्यात शेवटी मग आता अंगण राहिलेलं होतं, मग ते सुद्धा झाडून वगैरे घेतलं. म्हणजे दिसताना ते व्यवस्थित असं सगळं वाटेल.
आता इथलं झाडू मारून झाला की मग सगळी कामं माझी घरातली होऊन जातात. तर असा होता हा आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओला लाईक केल्यानंतर ना खाली तुम्हाला एक हाईपचं ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती जाऊन एकदा नक्कीच क्लिक करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचेल. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. Bye, all of guys.